पुढचे 90 दिवस तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात, पण त्याच्यासाठी अट एकच आहे की या 90 दिवसांमध्ये तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं जगावं लागेल, इतरांपेक्षा वेगळं वागावं लागेल. जर तुम्ही हे 90 दिवसांचं चॅलेंज एक्सेप्ट केलं तर 90 दिवसानंतर तुमची स्वतःची वेगळी अशी एक ओळख निर्माण झालेली असेल. त्याच्यामुळे जर तुम्हाला स्वतःला पूर्णपणे बदलायचं असेल, स्वतःचं आयुष्य पूर्णपणे बदलायचं असेल, तर हे 90 दिवस तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि हा व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी तितकाच इम्पॉर्टंट आहे. बहुतेक लोक जे आहेत ते म्हणत असतात की मला कमबॅक करायचं आहे. सुरुवातीला तो जोशसुद्धा असतो, पण तो जोश 2 दिवस टिकतो आणि त्याच्यानंतर परत तेच सुरू होतं जे आधीपासून सुरू होतं. ते फक्त मोटिवेशन पाहतात, पण लक्षात ठेवा ग्रेटेस्ट कमबॅक हा मोटिवेशननी होत नाही, तो होतो चॅलेंज एक्सेप्ट केल्याने. आणि तेच चॅलेंज तुम्हाला आज एक्सेप्ट करायचं आहे. आज मी तुमच्यासोबत 7 अशा गोष्टी शेअर करणार आहे, ज्या 7 गोष्टी जर पुढचे 90 दिवस तुम्हाला प्रॉपरली फॉलो करता आल्या तर तुमचं आयुष्य चेंज होईल. आणि लक्षात ठेवा या 90 दिवसांमध्ये आपण आपल्या मोशनवरती नाही तर प्रोग्रेसवरती फोकस करणार आहोत. तुम्हाला कदाचित असं वाटेल की 90 दिवसांमध्ये हे सगळं होणं शक्य नाहीये, आणि तुम्हाला ते वाटणं स्वाभाविक सुद्धा आहे, कारण तुमचा ब्रेन त्या गोष्टीवरती अशा पद्धतीने विश्वास ठेवून आहे की हे माझ्यासाठी खरंच अशक्य आहे, 90 दिवसांमध्ये काहीच होत नाही. तुमची बिलीफ सिस्टीम तशी बिल्ड झालेली आहे. आपल्याला तीच बिलीफ सिस्टीम तोडायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्या ब्रेनला आपल्याला फक्त दाखवायचं नाही आहे, तर हे सिद्ध करायचं आहे की 90 दिवसांमध्ये माझं आयुष्य 100% बदलू शकतं. आणि त्याची सुरुवात तुम्ही सगळ्यात पहिल्या गोष्टीपासून करणार आहात, आणि ती पहिली गोष्ट म्हणजे स्वतःसाठी एक क्लिअर गोल जे आहे ते डिसाईड करा आणि त्या गोलसाठी आवश्यक असणारा 90 दिवसांचा एक रोड मॅप तयार करा. बरेच लोक आहेत ज्यांना काहीतरी करायचं आहे, स्वतःला सिद्ध करायचं आहे, आयुष्यात खूप काही करून दाखवायचं आहे, पण हे काहीतरी जे आहे ना ते एक्झॅक्टली काय आहे हे माहिती नाही आहे. मला जॉब हवा आहे, गव्हर्नमेंट जॉब हवा आहे, मला नोकरी करायची आहे, पण कुठला जॉब हवा आहे, कुठली एक्झाम द्यायची हेच क्लिअर नाही आहे. सातत्याने एक्झाम बदलत राहणं, आपला प्लॅन चेंज करत राहणं, ध्येय बदलत राहणं, याच्यामुळे कितीतरी वर्ष जातात पण आपण कुठेच पोहोचत नाही. त्यामुळे एक क्लिअर गोल जे आहे ते पुढच्या 90 दिवसांसाठी ठरवा. मे बी तुम्ही जर सरळ सेवेची तयारी करणार असाल, सरळ सेवेतून एखादी एक्झाम, कंबाईनची तयारी करणार असाल तर कंबाईनमधून एखादी एक्झाम, पण क्लिअर गोल ठेवा. 90 दिवस तुम्हाला फक्त आणि फक्त त्या एकाच गोलवरती फोकस्ड राहायचं आहे. त्याच्यासाठी एक 90 दिवसांचा रोड मॅप तयार करा की 90 डेजमध्ये मला ॲक्च्युली काय करायचं आहे, आणि नंतर त्याला तुम्ही वीक्समध्ये, आठवड्यांमध्ये तुम्ही त्याला ब्रेकडाऊन कराल. आता हा जो काही तुमचा प्रत्येक आठवड्याचा प्लॅन असेल, फक्त प्लॅन करायचा नाहीये, तर तुम्हाला त्याच्यातून स्वतःची प्रोग्रेस पण चेक करायची. मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये आउटकम ओरिएंटेड कामं करा असं जे बोलले होते, तर तुम्हाला आउटकम सुद्धा मेन्शन करायचं आहे. 30 डेजमध्ये काय बदललेलं असेल, 60 डेजमध्ये किती प्रोग्रेस असेल, 90 डेजमध्ये किती प्रोग्रेस असेल. आणि ज्या वेळेला तुम्हाला हे अख्खं चित्र डोळ्यासमोर क्लिअर असेल, त्यावेळेला तुमचा रस्ता तुम्हाला इतका स्पष्ट दिसत असेल की कुठलेही अडथळे तुम्हाला अडवू शकणार नाहीत. त्याच्यानंतर येते दुसरी गोष्ट. एकच काम तुम्हाला सलग 90 दिवस न थकता न थांबता करायचं आहे. ते काम कुठलं असेल? अर्थात तुम्ही जे पण तुमचं गोल डिसाईड केलेलं आहे, जो पण तुमचा रोडमॅप आहे, त्याच्यानुसार एक ॲक्शन तुम्हाला पिक करायची आहे की जी तुम्हाला 90 दिवसांमध्ये तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी इतकी इम्पॉर्टंट आहे की तुम्ही ती डेली बेसिसवरती केलीच पाहिजे. म्हणजे आता तुमचं ध्येय एक्झाम क्लिअर करणं असेल तर तुम्हाला एक्झॅक्ट ती ॲक्शन माहिती पाहिजे की तुम्हाला 90 दिवसांमध्ये ती एक ॲक्शन रोज करायची. ही ॲक्शन फक्त वाचत बसणं, मला अभ्यास करायचा आहे, इतकी पुसटशी नसायला पाहिजे, वरवरची नसायला पाहिजे. तुम्हाला एक्झॅक्टली माहिती असायला पाहिजे मला अभ्यास करायचा आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे. मे बी जर तुम्हाला 90 दिवसांमध्ये एक्झाम क्रॅक करायची असेल तर डेफिनेटली तुमचं गोल हे असायला पाहिजे की 90 दिवसांमध्ये ऑन डेली बेसिस मला काही MCQ सॉल्व्ह करायचे आहेत, माझा पेपर ज्या स्वरूपाचा आहे त्या टाईपचे क्वेश्चन्स मला सॉल्व्ह करायचेच आहेत. आणि या 90 दिवसांमध्ये या गोष्टीसाठी तुम्ही एक दिवस सुद्धा ब्रेक घेणार नाही आहात. उदाहरणार्थ कोणाला जर हे स्वप्न असेल की मला माझी ड्रीम बॉडी अचीव करायची आहे, तर 90 दिवसांसाठी त्यांना त्यांची ॲक्शन ठरवावी लागेल. फॉर एक्झाम्पल 90 दिवस मला हेल्दी फूड खायचंच आहे, या ॲक्शनला नो एक्सक्युजेस. 90 दिवस मला एक्झरसाइज करायचीच आहे. मे बी आठवड्यातले 6 दिवस मी एक्झरसाइज करेन, एक दिवस माझा रेस्टचा असेल, बट दॅट इज नॉट कम्प्लिटली रेस्ट. त्या दिवशी मी काहीतरी असं करेन की जे माझ्या वर्कआउटसाठी
ॲक्च्युली पूरक असेल. ठीक आहे. सो तुम्हाला 90 दिवसांसाठी एक ॲक्शन सिलेक्ट करायची, ती ॲक्शन लिहा आणि ॲट एनी कॉस्ट तुम्हाला 90 दिवस ती गोष्ट फॉलो करायची म्हणजे करायचीच आहे. आता जेव्हा तुम्ही ती ॲक्शन सिलेक्ट केलेली आहे तर दिवसातला 3 ते 4 तासाचा वेळ हा त्या ॲक्शनसाठी द्यायचा म्हणजे द्यायचाच आहे. आता डिपेंड आहे की तुमचं गोल काय आहे. जर तुमचं एक्झाम हे गोल असेल तर ॲटलिस्ट 1 तास तुम्ही MCQ साठी देणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला एक्झाममध्ये त्याच प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर येते तिसरी गोष्ट, तुम्हाला तुमचा व्हाय का शोधायचा आहे. म्हणजेच काय की ऑब्व्हियसली 90 दिवस कंटिन्युअसली तुम्ही मोटिवेटेड राहणार नाही. 90 दिवसांमध्ये बऱ्याचदा अशी वेळ येईल की ज्यावेळेला तुम्हाला खूप लो फील होते, ज्यावेळेला तुम्हाला क्विट करावं असं वाटतं, ज्यावेळेला तुम्हाला सोडून द्यावं असं वाटतं, ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की आता माझ्याच्याने नाही होते किंवा मला नाही करायचं, मला कंटाळा आलाय, अशा वेळेला एक गोष्ट तुमच्याकडे अशी असायला पाहिजे जी गोष्ट तुम्हाला, तुम्ही कितीही थकलेले असाल तरी सुद्धा तुमचं काम करत राहण्यासाठी इन्स्पायर करेल, आणि ती गोष्ट म्हणजेच तुमचा व्हाय. तुम्हाला जर एखादी पोस्ट मिळवायची असेल, तुम्हाला माहिती पाहिजे की मला ती माझी पोस्ट का मिळवायची आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अँटीव्हिजन बोर्डबद्दल बोलले होते. ती गोष्ट, जी गोष्ट तुम्हाला फार जास्त भीती घालेल, ती गोष्ट तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे. किंवा तुम्ही कुठल्याही ध्येयाच्या पाठीमागे धावत असाल तर तिथपर्यंत का पोहोचायचं आहे, हा व्हाय जेव्हा क्लिअर असतो ना तेव्हा तुम्हाला डिमोटिवेटेड फील होत नाही. किंवा जे आपण बाहेरचं मोटिवेशन पाहून 4 दिवसांसाठी ॲक्टिव्ह असतो, परत आपला मूड जो आहे तो डिॲक्टिव्ह होतो, तर हे होणार नाही. तुम्ही कंटिन्युअसली तुमचा अभ्यास जो आहे तो पूर्ण क्षमतेने करू शकाल. त्याच्यानंतर येते चौथी गोष्ट, आणि ही सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. तुमचा फोन बाजूला ठेवून द्या ज्यावेळेला तुम्ही तुमच्या ॲक्च्युली ध्येयासाठी लढत आहात. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुद्धा आणखी दुसरे मार्ग शोधण्यासाठी वेगळा कुठलाही व्हिडिओ पाहत बसू नका. सरळ फोन बंद करा आणि त्याच्यानंतर तुमचा 90 डेजचा एक रोड मॅप जो आहे तो तयार करण्याच्या पाठीमागे लागा. लक्षात ठेवा, बऱ्याच जणांना हे लक्षात सुद्धा येत नाही की आपला दिवसातला कितीतरी वेळ आपण फोनवरती फक्त रील्स पाहणं, कुठले तरी शॉर्ट व्हिडिओज पाहणं, यूट्यूबवरचे इतर व्हिडिओज पाहणं, न्यूज पाहणं ज्या ॲक्च्युली इम्पॉर्टंट नाही आहेत, सोशल मीडियावरती कोणी काय पोस्ट केलेलं आहे, कोणाचं स्टेटस काय आहे हे पाहण्यामध्ये घालवतो. त्याच्यावरती आपण न कळतपणे इतका विचार करतो, त्याच्यानंतर आपल्या ब्रेनची बॅटरी ॲक्च्युली ड्रेन झालेली असते, आणि जेव्हा आपल्याला ॲक्शन घ्यायची वेळ येते किंवा आपल्या ध्येयासाठी जे आवश्यक आहे ते करायची वेळ येते, त्यावेळेला आपला ब्रेन कम्प्लिटली गिव्हअपच्या मोडमध्ये असतो आणि आपल्याला असं वाटतं की राहू देत, मी उद्या करेन. या 90 दिवसांमध्ये तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एक ॲक्शन ठरवाल, ती ॲक्शन तुम्हाला डेली बेसिसवरती करायची आहे. त्याच्यासाठी जो काही वेळ तुम्ही डिसाईड केलेला असेल त्या कंप्लीट वेळेमध्ये तुम्ही तुमचा फोन जो आहे तो कम्प्लिटली बंद, तुमच्यापासून दूर ठेवून द्याल, जो तुमच्या नजरेसही पडणार नाही अशा पद्धतीने. त्याच्यानंतर येते पुढची 5वी गोष्ट, जी ॲक्च्युली फार कठीण वाटते आपल्याला, ॲक्च्युली त्याच्यापासून सुटकारा मिळवणं आपल्याला शक्य वाटत नाही. ती गोष्ट म्हणजे आपल्या लाईफमध्ये काही असे लोक असतात जे आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात, जे ॲक्च्युली आपल्या मार्गामध्ये अडथळा म्हणून उभे राहतात, जे तुमचं मानसिक खच्चीकरण करतात. अशा लोकांना लाईफमधून कम्प्लिटली ब्लॉक करून टाका. काहीही फरक पडत नाही. या 90 दिवसांमध्ये तुम्ही अशा लोकांशी नाही बोललात, अशा लोकांचं तोंड नाही पाहिलं, अशा लोकांचा फोन नाही रिसीव्ह केलात, अशा लोकांच्या मेसेजला रिप्लाय नाही केला, काहीही फरक पडत नाही. कारण आपल्या आजूबाजूला बरेचसे लोक असे असतात ज्यांना आपण पुढे चाललोय हे पाहवत नाही, आपण केलेली प्रगती त्यांना पाहवत नाही. आपली प्रगती त्यांच्या मनामध्ये एक कॉम्प्लेक्स निर्माण करत असते, आणि अर्थातच त्यावेळेला आपण स्वतःही पुढे जावं हा विचार करण्यापेक्षा ते समोरचा पुढे चाललाय त्याला कसं मागं खेचता येईल याच्यावरती सगळी एनर्जी जे आहे ते लावत असतात. अशा लोकांना 90 दिवस जाणून बुजून स्वतःपासून दूर करा. जर तुम्हाला ते दूर करणं शक्य नसेल तर ज्या वेळेला पण त्यांचा सामना होईल त्यावेळेला स्वतःचे कान, स्वतःचा मेंदू बंद ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण हे लोक जे पण काही तुमच्याशी बोलतात त्याचा तुमच्यावरती इतका खोलवर परिणाम होतो की नंतर तुम्हाला ज्या गोष्टी ॲक्च्युली करायच्या असतात त्याच्यावरती तुम्ही फोकस करू शकत नाही. 90 दिवस आपल्याला फक्त आपलं व्हिजन दिसलं पाहिजे. या 90 दिवसांमध्ये माझ्याबद्दल कोण काय विचार करते, माझ्याबद्दल कोण काय बोलते, मी असं वागलो तर कोणाला काय वाटेल, मी माझ्या रूममध्ये बसून आहे म्हणून कोण काय बोलेल, या सगळ्या गोष्टींना टाटा बाय बाय करा. जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर ही गोष्ट तुम्हाला करावी लागेल. कारण जोपर्यंत तुम्ही लोकांना प्लीज करत राहाल, जोपर्यंत तुम्ही लोकांच्या पुढे हाजी करत राहाल, तोपर्यंत तुम्ही कुठेही पोहोचणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर येते पुढची आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे 6वी गोष्ट, बेअर मिनिमम ॲक्शन जी आहे ती तुम्हाला डिसाईड करता आली पाहिजे. मी याच्याबद्दल यापूर्वी पण बोललेले आहे की तुम्हाला तुमच्या पूर्ण 90 दिवसाच्या प्लॅनमध्ये ज्या वेळेला तुम्ही तुमचा एक रोडमॅप तयार करताय, 90 डेजचा प्लॅन तयार करताय, त्यावेळेला तुम्हाला स्वतःसाठी एक ॲक्शन अशी निवडायची आहे जी तुमच्या म्हणजे जो हार्डेस्ट डे असेल ना तुमचा, की
काहीच नाही होऊ शकत आहे माझं, आज सकाळपासून फार काहीतरी खराब घडलेलं आहे किंवा आज सकाळपासून माझा दिवस अतिशय खराब गेलेला आहे, माझ्या लाईफमध्ये अशी एखादी घटना घडली आहे की जी मी टाळू शकत नाही आहे, ती माझ्यासाठी फार त्रासदायक आहे, पण तरीसुद्धा त्या दिवशी मला ॲटलिस्ट ती एक गोष्ट तरी करायची आहे. ती गोष्ट काही असू शकते. तुम्ही मे बी 20 MCQ सोडवायचे हे ध्येय ठेवू शकता. ॲटलिस्ट 2 ते 3 करंट अफेअर्सच्या न्यूज ज्या आहेत त्या कव्हर करायच्या हे तुम्ही टार्गेट ठेवू शकता. एक व्हिडिओ जो आहे तो मला कंपल्सरी पाहायचा आहे हे टार्गेट ठेवू शकता. कुठलंही एक टार्गेट ठेवा जे तुमचं या 90 डेजमध्ये मिनिमम ॲक्शनवालं टार्गेट असेल की जर काहीच नाही झालं तर ॲटलिस्ट इतकं तरी झालंच पाहिजे. आणि ज्यावेळेला तुम्ही ही गोष्ट डिसाईड कराल, ज्यावेळेला तुम्ही ते ॲक्शन फॉलो कराल, तुम्हाला कितीही हार्ड फेजमधून जावं लागलं तरीसुद्धा ही एक गोष्ट असेल जी तुमचा मोमेंटम जो आहे ना तो कंटिन्यू ठेवेल. म्हणजे तुमची कन्सिस्टन्सी जी आहे ती ब्रेक होणार नाही. आणि त्याच्यानंतर येते शेवटची पण तितकीच महत्त्वाची गोष्ट, दॅट इज ग्रोथ आणि रिकव्हरी. या दोन्ही गोष्टी तुम्ही चेक करत राहायला पाहिजे. ग्रोथ इन द सेन्स, जर तुम्ही आठवड्याच्या 7व्या दिवसाला आहात, आठवड्याभरामध्ये खरंच मी काय ग्रोथ केली हे तुम्हाला चेक करायचं आहे. पण त्यासोबतच तुम्हाला हे सुद्धा चेक करायचे की अशा या 7 दिवसातल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींनी ॲक्च्युली मला मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे, ज्या गोष्टींमुळे ॲक्च्युली मला डिस्कम्फर्ट फील झाला आहे, ज्या गोष्टींमुळे ॲक्च्युली मला डिमोटिवेटेड फील झालं आहे, आणि त्याचसोबत मी त्या गोष्टींना कशा पद्धतीने रिॲक्ट झालेली आहे. म्हणजेच जर मी एखादा व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यामुळे मला फार डिस्टर्ब फील झालं, त्याच्यानंतर मी काय केले, मी सरळ सरळ इग्नोर केल्यात त्या गोष्टी, की मी त्याच्यानंतर एखादा पॉझिटिव्ह व्हिडिओ पाहिला आणि परत मी माझ्या अभ्यासाकडे आलेली आहे, की फक्त त्याचाच विचार करत मी अख्खा दिवस वाया घालवलेला आहे. हे तुम्हाला चेक करायचं आहे. मी एखादा चॅप्टर रीड केलेला आहे, मला त्याच्यावरचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करता आलेत का, तो चॅप्टर मला इझी लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करता आला आहे का, त्या चॅप्टरमध्ये असणारे जे काही ब्लाइंड स्पॉट्स आहेत ते मला फाइंड आउट करता आलेत का, हे सगळं तुम्हाला चेक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर येते रिकव्हरी. रिकव्हरी म्हणजे फक्त आणि फक्त स्वतःला पुश करतोय आणि एक वेळ अशी आली की ज्याच्यानंतर मी कम्प्लिटली डेड आहे, याच्यानंतर माझ्याकडून काहीच होऊ शकत नाही, आता मी गिव्हअप करणार आहे, कारण नाही आहे माझ्यात तेवढी ताकदच नाही आहे. हे होऊ नये याच्यासाठी स्वतःला रिकव्हरीचा टाईम द्या. हा रिकव्हरीचा टाईम तुमचा फोन पाहणं नसेल, एखादी मूवी पाहणं नसेल, कुठलाही स्क्रीन टाईम नसेल. हा रिकव्हरीचा पिरियड असेल जिथे तुम्ही तुमच्या हॉबीसाठी काही वेळ देताय, मे बी तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत काही टाईम स्पेंड करताय, मे बी काही तासांसाठी तुम्ही थोडेसे बाहेर जाऊन फिरून आलेले आहात, मे बी काही वेळेसाठी तुम्ही स्वतःच्या हेल्थकडे लक्ष दिलं आहे, थोडंसं एक्झरसाइज केली आहे, वॉर्मअप केलं आहे, एनिथिंग जे हेल्दीही असेल आणि जे ॲक्च्युली तुमच्या ब्रेनला रिवायर करेल, तुमच्या ब्रेनला बूस्ट करेल, अशी कुठली तरी एक ॲक्शन जी तुमच्या रिकव्हरी प्लॅनमध्ये असायला पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही 90 डेजचा एक प्लॅन बनवताय, ज्यावेळेला तुम्ही 90 डेजचा एक ॲक्शन प्लॅन बनवताय, त्या ॲक्शन प्लॅनमध्ये रेस्टला सुद्धा प्रायोरिटी द्या की तुम्ही रेस्ट कुठल्या वेळेमध्ये करणार आहात. कारण जर तुमच्या ब्रेननी रेस्ट नाही घेतली तर डेफिनेटली तो काम करणार नाही आहे. सो या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि 90 दिवसांमध्ये स्वतःला एक वेगळी व्यक्ती झालेली पहा. जर तुम्ही 90 दिवस या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही जे पण क्लिअर गोल डिसाईड केलेला आहे त्या गोलमध्ये तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी. जर तुम्ही कंबाईनची पूर्वपरीक्षा पास होण्याचं गोल ठेवलेलं असेल, 90 दिवस जर तुम्ही फक्त आणि फक्त या गोष्टी फुल फोकसने केल्यात, त्याच्यासोबतच यापूर्वी जो मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जिथे तुम्हाला मी काही टिप्स दिलेल्या आहेत की जिथून तुम्ही ॲक्च्युली तुमचं आउटपुट कसं मिळू शकतं, तुम्हाला आउटकम ओरिएंटेड स्टडी कसा करायचा आहे आणि अँटीव्हिजनचा वापर करून आपण कशा पद्धतीने स्वतःला प्रत्येक वेळेला कार्यरत ठेवू शकतो, या गोष्टींबद्दल मी बोललेले आहे. त्या व्हिडिओची लिंक मी एंड स्क्रीनला देते, तो व्हिडिओ पाहून घ्या आणि आत्तापासून या क्षणापासून कामाला लागा. कारण हे 90 दिवसांचं चॅलेंज फक्त 90 दिवसांचं चॅलेंज असेल, पण त्याच्यानंतरची तुमची जी लाईफ असेल ती तुमच्या स्वप्नांइतकीच सुंदर असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटलेला असेल आणि जर तुम्ही हे 90 दिवसांचं चॅलेंज स्वीकारणार असाल तर कमेंटमध्ये 90 डेज चॅलेंज एक्सेप्टेड असं लिहायला विसरू नका. तुमचं 90 दिवसांचं चॅलेंज काय आहे ते मला सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. त्यासोबतच असेच व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या या चॅलेंजसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू.